मुलांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बॉडी पार्ट्स म्हणजेच शरीराचे वेगवेगळे भाग, त्यांनाच आपण अवयव असे म्हणतो, ते आज पाहणार आहोत। म्हणजेच काय तर आज आपण त्या अवयवांची नावे पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। हे आहेत डोळे, ज्यांनी तुम्ही आपल्या आजूबाजूला इकडे तिकडे पाहू शकतात। तुम्ही आता जो व्हिडिओ बघत आहात ना, तो पण तुमच्या डोळ्यांनीच बघत आहात। आपल्याला एकूण 2 डोळे असतात। याला काय म्हणतात माहिती आहे का? हे केस तुमच्या डोळ्यांच्या वरती असतात। बरोबर, याला भुवया म्हणतात। आता सांगा पाहू, बरोबर भुवयांच्या वरती काय असते ते? याला कपाळ असे म्हणतात। याला नाक म्हणतात। नाकामुळे आपण श्वासोच्छ्वास घेऊ शकतो। तसेच तुम्हाला नाकामुळे वेगवेगळ्या प्रकारचे वास घेता येतात। आणि म्हणूनच तुमच्या आवडीचा पदार्थ आईने बनवला तर तो तुम्ही न वासामुळे सांगू शकतात। तसेच तुम्हाला घाण वास आला तर तुम्ही तुमचे नाक बंद करतात ना। याला कान असे म्हणतात। त्यामुळे तुम्ही तुमच्या आजूबाजूचे आवाज ऐकू शकतात। आपल्याला 2 कान असतात। मुलांनो, आता जर तुम्हाला आईने हाक मारली तर ते तुम्हाला कशामुळे समजते? बरोबर, कानामुळे। याला ओठ असे म्हणतात। जर एखादा माणूस हसला तर त्यांचे काय दिसतात मुलांनो? बरोबर, दात। हे आहेत दात। मुलांनो, तुम्ही जे काही खातात ते बारीक करण्यासाठी या दातांचाच उपयोग होतो। मुलांनो, ही आहे जीभ। जिभेमुळे तुम्हाला चव समजते। म्हणजेच काय, जर कडू औषध असेल तर तुम्ही नको नको करतात, आणि तेच जर तुम्हाला चॉकलेट दिलं तर तुम्हाला हवं असतं, कारण तुम्हाला त्या जिभेमुळे चव समजते, कडू आहे, गोड आहे। मग आता मला सांगा, तुम्ही तोंड कशाला म्हणणार? तर मुलांनो, आपले ओठ, दात व जीभ यांचे मिळून तोंड तयार होते। याला आपण गाल म्हणतो। डोळ्याच्या खाली व चेहऱ्याच्या बाजूला असलेला मऊ भाग म्हणजे गाल। मुलांनो, तुमचे पण गाल कोणीतरी ओढले असतील ना? ही आहे हनुवटी। ओठांच्या खालच्या भागाला आपण हनुवटी असे म्हणतो। आता मुलांनो, मला सांगा की तुमच्या डोक्यावर काय आहे? बरोबर, केस। तुम्ही सांगू शकतात का मुलांनो, आपले डोळे, कान, नाक, तोंड यांचे मिळून काय बनते? मी सांगते मुलांनो, या सर्वांचे मिळून आपले डोके तयार होते। डोक्याच्या पुढच्या बाजूला आपण चेहरा असे म्हणतो। काय म्हणतो? चेहरा। याला आपण छाती असे म्हणतो। छाती। हे आहे पोट। छातीच्या खालच्या भागाला पोट असे म्हणतात। ही आहे पाठ। तुम्हाला माहिती आहे का मुलांनो, आपली छाती, पोट, पाठ यांचे मिळून काय बनते ते? या सर्वांचे मिळून धड बनते। हा आहे हात। आपला हात आपल्या धडाला जोडलेला असतो। आपला हात धडाला जिथे जोडलेला असतो त्याला काय म्हणतात माहिती आहे का तुम्हाला? मुलांनो, त्याला खांदा असे म्हणतात। याला आपण कोपर असे म्हणतो। तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे जिथे आपला हात दुमडतो त्याला कोपरा असे म्हणतात। कोपऱ्याच्या वरच्या बाजूला असणाऱ्या भागाला आपण दंड असे म्हणतो। मुलांनो, तुम्हाला माहिती आहे आपण सर्वजण घड्याळ कुठे बांधतो ते? बरोबर, मनगटावर। हे आहे मनगट। याला पंजा असे म्हणतात। तळहातावरील मधला भाग म्हणजे पंजा। मुलांनो, तुम्ही जेव्हा तुमच्या हाताने जेवतात त्यावेळी कशाचा उपयोग करतात? हाताच्या बोटांचा। ही आहेत हाताची बोटे।
याला आपण अंगठा असे म्हणतो. जे बोट तुम्ही लहान असताना तोंडात घालत होतात ना, त्याला अंगठा असे म्हणतात. ही आहे मान. आपलं डोकं आणि धडाला जोडणारा भाग म्हणजे मान. तुम्ही तुमची मान वर, खाली, डाव्या बाजूला, उजव्या बाजूला वळवू शकतात. ही आहे कंबर. कंबरेमुळे आपण वेगवेगळ्या हालचाली करू शकतो, जसे की चालणे, वाकणे, उभे राहणे. हे आहेत पाय. आपले पाय धडाच्या खालच्या भागाला जोडलेले असतात. पायांमुळे चालून तुम्ही एका जागेवरून दुसऱ्या जागी जाऊ शकतात, तसेच धावू पण शकतात. हा आहे गुडघा. आपण आपला पाय जिथून दुमडतो त्याला गुडघा असे म्हणतात. गुडघ्यामुळे आपण अगदी सहजपणे बसू शकतो, उठू शकतो. याला मांडी असे म्हणतात. गुडघ्याच्या वरच्या भागाला मांडी असे म्हणतात. याला पोटरी असे म्हणतात. गुडघ्याच्या खालच्या भागास पोटरी असे म्हणतात. याला काय म्हणतात मुलांनो, माहिती आहे का? याला पाऊल असे म्हणतात. याला टाच असे म्हणतात. तळपायाच्या मागच्या भागास टाच असे म्हणतात. याला तळपाय असे म्हणतात. पावलाच्या खालच्या भागाला तळपाय असे म्हणतात. म्हणजेच काय, आपण जमिनीवर पाय ठेवला की पाऊलाला जमिनीचा स्पर्श होतो, त्या भागाला तळपाय असे म्हणतात. यांना बोटे असे म्हणतात. ही पायाची बोटे आहेत. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मुलांची दुनिया या चॅनलला सबस्क्राईब करा.